सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधील एसटीचं ऑफिस हे मध्यवर्ती ऑफिस म्हणून ओळखलं जातं. या गणेश मंदिराला 28 वर्ष झाली. असं सांगितलं जातं की एका सफाई कर्मचाऱ्याला एक नाग दिसला. त्यानंतर त्याला गणपतीचा दृष्टांत झाला. तो गणपती गणपती असं ओरडायला लागला. त्यातून मग इथे गणपती मंदिर उभारावं अशी संकल्पना पुढे आली. त्या संकल्पनेतून इथं गणपती मंदिर उभं राहिलं. त्या ठिकाणी एक पाषाण सापडलं, आकारही गणपतीसारखा. त्यानंतर इथे एक छोटी घुमटी उभारली गेली. कर्मचारी म्हणाले इथे आज घुमटीच आहे, आम्ही गणपती म्हणून मानतोय, गणपती म्हणून या ठिकाणी पुजतोय, तर आपण या ठिकाणी मंदिर का नाही नको बांधूया, मंदिर बांधूया. मग ते मंदिर बांधण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही असं ठरवलं की कोणी देणगीदार करण्यापेक्षा आपण, त्यावेळी आम्हाला असं वाटलं नव्हतं की ह्या मंदिराचं एवढं मोठं स्वरूप होईल आणि आज पंचक्रोशीत नाही लोक या ठिकाणी येतील असं वाटलं नव्हतं. या मंदिरासाठी प्रत्येकानं जमेल तसं आपल्या परीनं मेहनत घेतली. काहींनी देणग्या दिल्या, काहींनी लाकूड सामान दिलं. या मंदिरातील सणांची सुरुवात ही नारळी पौर्णिमेपासून होते आणि त्यानंतर अगदी कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सणांचा इथं जागर सुरू असतो. अलीकडेच या गणपतीचा महिमा हा वाढत चाललाय. साहजिकच या गणपतीकडे येणाऱ्या भक्तांचा ओघ देखील वाढलाय. तुळशीचा कार्यक्रम हा टिपोरी या पौर्णिमा दिवशी इथे साजरा केला जातो. इथे सहस्र दिवा गणपतीला साजूक तुपातले लावले जातात. त्याचबरोबर त्याच दिवशी संध्याकाळी तुळशी विवाहाचा कार्यक्रम इथे मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. पोलीस आणि एसटी कर्मचारी हा कायमच घरच्यांपासून दूर असतो. त्याला सण असो की आणखीन काय, कारण न सांगता सेवेवर रुजू व्हावंच लागतं. अशाच सेवेकरांच्या ताफ्यातील हा एसटी कर्मचाऱ्यांचा गणपती सध्या नवसाला पावणारा गणपती म्हणून भक्तांच्या मनात सदोदित श्रद्धेय बनलाय. विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.